नमस्कार यूट्यूब फॅमिली, शुभ गुरुवार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज मी बनवत आहे मटकीची सुक्की भाजी. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ. बघा, लाल तिखट घेतले 1 चम्मच, हळद 1 चम्मच, कांदा लसूण मसाला 2 चम्मच, एव्हरेस्टचा मटन मसाला घेतला 1 चम्मच, 2 टमाटे, 1 कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता आपण कांदा कापून घेऊ. कापून घेऊ. आता आपली कढई गरम झाली आहे. आपण 2 चम्मच तेल टाकून घेऊ. हे बघा, मी 2 चमचे तेल टाकले. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता तळून झाल्यात आपण कांदा टाकून घेऊ. आता आपण चांगला कांदा लाल झाल्यात करून घेऊ पहिलं आणि मग टमाटे टाकून घेऊ. तोपर्यंत कांदा लाल होते आपण वाटण करून घेऊ. हे बघा, मी खोबरं घेतलंय, लसूण घेतलंय, अर्धा वाटी खोबरं आहे, लसूण 1 कांडी आहे. हे बघा, एवढे ती थोडीशी काय ग अद्रक आहे. अद्रक घेतली आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता आपण याचं वाटण करून घेऊ. आपला कांदा लाल झालाय. आता आपण यात टमाटे टाकून घेऊ आणि इकडे आपलं वाटण पण रेडी झालेलं आहे. आपण टमाटे चांगलं परतून घेऊ आणि परतण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकू, म्हणजे कांदा टमाटा आपलं पटकन तळेल. आता मीठ टाकून घेतलं आपण थोडं कांदा टमाटा तळण्यासाठी. हे बघा, आपलं वाटण तयार झालंय. वाटणामध्ये वापस सांगते, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक याचं मी वाटण केलेलं आहे. आपला कांदा चांगला परतून झालाय, कांदा टमाटा एक जीव झाला. आता आपण वाटण टाकून घेऊ त्यामध्ये. बघा, आपण वाटण टाकून चांगलं तेल सुटून तवर परतून घेऊ. बघा, आपला थोडा मसाला अजून कच्चा आहे, त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणजे मसाला आपला थोडा शिजल. आता कांदा ते बघा मसाला चांगला तळून झालाय, कांदा टमाटा. आता आपण मसाला टाकून घेऊ. हे बघा, मी 1 चम्मच लाल तिखट घेतलंय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आता आमच्या घरात तिखट खात नाही जास्त, त्यामुळे मी कमी टाकलंय. हे बघा, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चम्मच हळद आणि हा एव्हरेस्टचा मटन मसाला. आता आपण परतून घेऊ. आता आपण याला वाफ काढून घेऊ एक. आता आपला मसाला चांगला परतून झाला. हे बघा, पूर्ण तेल सुटलंय. आता आपण यात मटकी टाकून घेऊ. आता आपण 10 मिनिटं वाफ काढून घेतली याला. आता आपण मसाला वाटला होता अद्रक लसूण खोबऱ्याचा, त्याचं पाणी आहे ते आता आपण याला मटकी शिजण्यापुरतं टाकून घेऊ. बघा, आता मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय. आता आपण याला 15 मिनिटं चांगली शिजवून घेऊ. मी मग थोडंसंच मीठ टाकलं होतं, आता चवीनुसार टाकून घेते वापस. मी आता मग थोडंसं मीठ टाकलं होतं मसाला शिजण्यापुरता, आता चवीनुसार टाकून घेते. मला हाताने मीठ टाकायला येते, मला चम्मचने समजत नाही. वापस तुम्ही कमेंट करताना हाताने का टाकता. बघा, आता आपण याला चांगलं हलवून घेऊ आणि होऊन गेले. आता आपण भाजी करून बघू.
हे बघा आता आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे. बघा आता आपण वरनं कोथिंबीर टाकून घेऊ. जे आपली भाजी टिफिनसाठी रेडी. कोथिंबीर टाकून घेऊन आता परतून घेऊ वापिस एक बार. हे बघा आपली भाजी रेडी आहे. बघा भाजी बघा किती भारी दिसते, चमचमीत एकदम. वास पण एवढा भारी येतोय भाजीचा, पूर्ण अद्रक लसूणचा. टेस्ट करून बघू भाजी कशी झाली आहे. भाजी खूप छान झाली आहे, एकदम तिखट झणझणीत भाजी झालेली आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा, मग मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली. मला तर खूप आवडली, तुम्हाला पण नक्की आवडेल.